सर्वांना गुड मॉर्निंग आणि हा माझा पहिला मराठीतला व्लॉग आहे. तर आय होप तुम्हाला सगळ्यांना हे आवडेल. बघूया आज बाहेर कसं दिसतं. 7 दिवस झाले, थंडी आहे आणि स्नो तसेच्या तसंच आहे. एक पाऊस आला तर सगळं पिघळून जायचं, पण आता सध्या गाडी पार्क करणं पण अवघड आहे इथे रस्त्यावर. परत एकदा स्नो होणार असं ऐकण्यात आलं आहे. आता या थंडीत मला सगळ्या प्लांट्सला आत आणून ठेवावे लागलेत. हे आता एप्रिलपर्यंत घराच्या आतच असतील, जोपर्यंत टेम्परेचर व्यवस्थित होत नाही तोपर्यंत. दर 2-3 दिवसाला मी थोडं पाणी घालत असते. त्यांना जास्त पाणी लागत नाही या हिवाळ्यात. हे ओवाचं प्लांट आहे आणि हे पोटासाठी खूपच चांगलं आहे. ह्याच्यामधनं मी खूप काही पदार्थ बनवते जे लोकांना आवडतं आणि माझ्या घराच्या लोकांना पण खूप आवडतं. या थंडीत पण आमच्या इकडे पक्षी येतात. मला हेच आश्चर्य वाटतं की पक्षी कसे काय येतात एवढ्या थंडीत. तर मी हे जे बर्ड फीडर आणलं आहे ते नेहमी भरून ठेवते मी. आता मला विचार करावा लागेल दुपारचं काय जेवण बनवायचं ते. माझा मुलगा गेला आहे बर्थडे पार्टीला. आता तो घरी आल्या त्याला खूप भूक लागणार आहे आणि तो फारच पिके आहे. तर मी आज विचार करते काला चना आणि पनीरचं पुलाव बनवायचं ते तुमच्याबरोबरच बनवते मी आता. चला सुरू करूया बनवायला. तर 2 टेबलस्पून तुपात मी कांदा, लसूण, आलं आणि खडा गरम मसाला हे ॲड केलं आहे आणि ह्याला आपण छान शिजवून घ्यायचं आहे. त्याला काला चना शिजवायला ठेवू. चला आता 2 टोमॅटो कापून ठेवूया. आपला कांदा लसूण मसाला पण छान शिजला आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये ते टोमॅटो ॲड करूयात. 2 कप बासमती मी पाण्यात ऑलरेडी भिजत ठेवलं आहे बाजूला. आता ह्याच्यामध्ये मी 150 ग्रॅम पनीर कापून टाकणार आहे. जसं टोमॅटो शिजतं आहे आपलं व्यवस्थित तसं आपण आता मसाले ॲड करू. आता चवीनुसार मी थोडं मीठ टाकणार ह्याच्यामध्ये आणि कुकरची शिट्ट्या पण वाजल्या तर मी ऑफ केला आहे आता कुकर. आणि मसाल्यामध्ये मी गरम मसाला, धनिया पावडर, जिरा पावडर आणि काश्मीरी लाल मिर्च हे 4 मसाले मी ॲड करते. थोडंसं मी आपला अंदाजानेच टाकते मसाले. माझं असं काहीच मेजरमेंट नाही आहे, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 1-1 टेबलस्पून सर्व मसाले टाकू शकता ह्याच्यामध्ये. फक्त जिरा पावडर 1 टीस्पून बास आहे. बघा रंग कसा मस्त दिसतोय. आत्ताच तोंडात पाणी सुटलंय माझ्या. आता ह्याच्यामध्ये आपण काला चना, पाणी, तांदूळ आणि पनीर हे सगळं 1 बाय 1 ॲड करायचं आहे. चला बघूया आपला काला चना व्यवस्थित शिजलंय का नाही. ते मस्त मऊ झाला आहे आपला चना. आता आपला कांदा टोमॅटो मसाल्यामध्ये मी काला चना आणि पनीर दोन्ही ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. चला आता आपण तांदूळ ॲड करू. मी अर्धा तास सोक करून ठेवलेला तांदूळ ह्याच्यामध्ये ॲड करायच्या आधी. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करू. मी 1.5 कप काला चनाचं पाणी आणि 1.5 कप रेग्युलर वॉटर असं ॲड केलं. आता बिना शिट्टीचं कुकर लावून 10 मिनटं मी मीडियम फ्लेमवर ऑन ठेवते गॅस. हे बघा हे काही दिवशीपूर्वीचं व्हिडिओ आहे आणि एवढ्या स्नोमध्ये पण एक कार्डिनल आला आहे जेवायला. किती मस्त. डोरबेल वाजलं आहे. बहुतेक माझा मुलगा आला माझा मुलगा. त्याला भूक पण लागली आहे. टायमिंग बघा किती परफेक्ट आहे. माझा मुलगा आला आणि इथे रेडी पण झाला आपलं पुलाव. आणि बघा किती मस्त दिसतं आहे ते. रंग बघा किती छान आहे. वास पण मस्त येतो आहे आणि राईस पण, तांदूळ पण मस्त कुक झालं आहे एकदम सेपरेट. आता चव बघूया थोडंसं. मीठ वगैरे बरोबर आहे का, व्यवस्थित आहे का. गरम आहे तर थोडी फुंकं तर मारावंच लागणार. मस्त झालं आहे, मला आवडलं आहे. आणि ह्या वेदरसाठी, थंडीच्या वेदरसाठी परफेक्ट आहे हे जेवण. घ्या तुम्ही पण. मला हे थोडं लोणचं आणि घरातल्या दहीबरोबर खायला इतकं आवडतं तर मी तसंच खाणार आहे आणि माझ्या मुलालाही मी तसंच सर्व करणार आहे आज. मला जितका आनंद आला हे व्लॉग बनवायला, आय होप तुम्हाला सर्वांना एवढाच आनंद आला असेल हे बघून. आणि तुम्ही जरूर हे ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं ते. थँक्यू फॉर वॉचिंग आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि प्रोत्साहन द्या. थँक्यू.